महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसीच्या आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा चांगलाच तापला असून या पार्श्वभूमीवर मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर एक अनोखी जल आंदोलन मोर्चा पाहायला मिळालाय। ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आपल्या समर्थक कार्यकर्त्यासह थेट समुद्रात उतरले। ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्यांनी हा आंदोलन मार्ग स्वीकारला। उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो अशा घोषणा चौपाटीवर घुमत होत्या। मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण दिले जाऊ नये यासाठी सरकारवर आणि राज्यातील ओबीसी मंत्र्यावर टीकेची झोड उठवण्यात आली। प्रदर्शनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। पीएचडी स्टुडंट आहे। पाटील साहेब काय रे तुम्ही आता विसरून गेलात लग्न झालं तेव्हापासून। सगळे पीएचडी स्टुडंट आहे पीएचडी आणि अजित पवार आमच्या पोरांना शिकू देत नाही। अजित पवार खडवाय हरामखोर आहे। आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही। या अधिवेशनामध्ये महाज्योतीच्या मुलांना स्टायपंड मिळालं पाहिजे।
आज महाराष्ट्र विधान भवन परिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। ही प्रतिक्रिया राज्याचे सहकार मंत्री दत्ता भरणे यांच्या मेंढपाळाच्या प्रश्नावर झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं। पडळकर यांनी बैठकीत झालेल्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली आणि सरकारवर टीका केली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मेंढपाळ समाजाच्या समस्या केवळ बैठकीत बोलण्यापुरत्या मर्यादित राहता कामा नये। ते पुढे म्हणाले की मेंढपाळाचा हक्क सुनिश्चित करण्यासाठी ठोस योजना आणि अंमलबजावणीची गरज आहे। याबाबत सूचना मंत्री गणेश नाईक यांनी मेंढपाळ समितीला दिल्या आहेत। तर हा समाज वर्षानुवर्ष दुर्लक्षित असून आता त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। मंत्री दत्ता मामा भरणे, आदिवासी खात्याचे मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब, माजी खासदार माननीय विकास महात्मे साहेब आणि मेंढपाळ समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये मेंढपाळांच्या प्रश्नावरती एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये मेंढपाळांना वन खात्यामध्ये जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये चराईसाठी जाऊ दिलं जात नाही, त्यांना पास दिले जात नाहीत, चराई पास, त्याबद्दल चर्चा झाली। येत्या 4-5 दिवसामध्ये त्यातून काहीतरी मार्ग काढण्याच्या सूचना माननीय गणेश नाईक साहेबांनी दिलेल्या आहेत। काही भागामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नंतर जे पास दिले जातात त्यांना 50 रुपये मेंढ्यांना आणि छोट्या पिल्लांना 15 रुपयेचा जो चार्ज लावला जात होता तो आजपासून बंद करण्यात आलेला आहे। माननीय उईके साहेबांच्या माध्यमातून चंद्रपूर आणि यवतमाळ आणि दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनच्या फंडामधून तिथल्या मेंढपाळांना काही सुविधा देण्याचा निर्णय झालाय। पायलट प्रोजेक्ट म्हणून तो केला जाईल। मेंढपाळांना जे राहुटे असतात एकदम साध्या पद्धतीने ते मारतात, जे मिलिटरीवाल्यांच्याकडे ज्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीचे तंबू असतात तशा पद्धतीचे तंबू वाटप आणि सोलारच्या लाईट असा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे। मेंढपाळांचे काही जे विषय आहेत प्रलंबित ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सोमवारी माननीय पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री पंकजाताई आणि ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब यांना घेऊन एक बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला सगळे सचिव पण होते, म्हैसकर साहेब होते, रामास्वामी साहेब होते, गौड साहेब होते, अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे एमडी ते पण या बैठकीला उपस्थित होते। जिल्हा नियोजनमधून पायलट प्रोजेक्ट म्हणून ते प्रयत्न करणार आहेत। डॉक्टर अशोक उईके साहेब ते चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत आणि यवतमाळला त्यांचा मतदारसंघ आहे, तिथं ते पायलट प्रोजेक्ट म्हणून तशा पद्धतीची स्कीम आणणार आहेत। आणि दत्ता मामा भरणे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर ते जिल्हा नियोजनमधून मेंढपाळांना कशा पद्धतीनं मदत करायची याबद्दलचा तो निर्णय घेणार आहेत आणि मग बाकीच्या पालकमंत्र्यांना तशी विनंती केली जाणार आहे।
विधानभवनात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या समस्यावर आमदार ज्योती गायकवाड यांनी विचार मांडले। त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण गेल्या काही वर्षापासून चिंताजनकरित्या वाढलं आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक संकटे उघडकीस येत आहे। गायकवाड यांनी सरकारला शेतकऱ्यांसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याचं आवाहन केले। विशेषतः कर्जमाफी, पीक विमा आणि शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिलाय। त्यांनी नमूद केले की शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली दबण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी दीर्घकालीन धोरणाची गरज आहे। अनेक शेतकरी नैराश्यामुळे आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी केली। ज्योती गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करून सरकारला या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्यास भाग पाडले आहे। येत्या काही दिवसात सरकार यावर काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। सोबत आमदार आहेत ज्योती गायकवाड। मराठी भाषेवरून हिंदी भाषेवरून जो गदारोळ सुरू होता त्या संदर्भात विधानभवनामध्ये सुद्धा एक प्रकारच्या प्रतिक्रिया, राजकीय प्रतिक्रिया म्हणा किंवा आमदारांच्या प्रतिक्रिया त्या उमटत आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। काय सांगाल, एक हिंदी सक्तीवरून जो वाद सुरू झालेला, मनसेच्या सुद्धा आक्रमक पवित्रा सुद्धा सध्या दिसत आहे, काही ठिकाणी त्यांचा मारहाणीचा प्रकार किंवा माहिती मिळत आहे, काय सांगाल? जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर ही सक्ती करणं अन्यायकारक आहे, कारण त्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता एवढी नसते की त्यांनी त्यांच्यावर सक्ती करावी। आणि प्रत्येकाला शिकणं तुम्हाला माहितीच आहे की आणि ह्यांनी जो हिंदी शिकणं हे आवश्यक आहे, पण जी सक्ती करणे गेली ती चुकीची आहे। आणि हा जो सरकार आहे ते अफवा पसरवत आहे की हे महाविकास आघाडीमध्ये झालं आहे, जेव्हा की महाविकास आघाडीमध्ये मराठीची सक्ती झाली होती, सगळ्या मुलांना आलं पाहिजे कारण महाराष्ट्रात राहतात म्हणून, आणि त्यासाठी झाली होती। ह्यांनी ह्याचा अपभ्रंश करून काहीतरी अफवा पसरून ह्यांनी हिंदीची सक्ती केली असं खोटं सांगण्यात येत आहे। अर्बन नक्षलवाद असं म्हटलं जात आहे की वारीमध्ये काही घुसलेले आहेत, एखादं व्हिडिओ फोटो दाखवण्यात येत आहे, काय सांगाल? त्याही काहीही आता अफवा पसरत आहे। ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता अधिवेशन काळामध्ये त्याच्याबद्दल न बोलता आता शेतकऱ्यांचा अपमान केला किंवा त्यांचं कर्जमाफी आहे, त्यांच्या वीज ह्याच्या दरामध्ये कपात करणं आहे, या सगळ्या गोष्टींना फाटा द्यायचा, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष दुसरीकडे न्यायचं आणि ह्यासाठी ह्या गोष्टी त्यांनी मध्ये मध्ये काढत आहेत, बाकी काही कारण। ग्रामीण भागामध्ये शेतकरी एक कुटुंब आहे, ते स्वतः नांगर स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जुमताना दिसत आहे। शेतकऱ्यांची अशी विदारक परिस्थिती कधी आपण पाहिली नाही, जाणवतो आहे, पाहतो आहे, व्हिडिओ व्हायरल होत आहेत, काय सांगाल? नक्कीच, कारण आपला शेतकरी खूप दुखावलेला आहे, आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे। 3 महिन्यामध्ये 700च्या वर आत्महत्या झालेलं आहे, हे खूप भयावह चित्र आहे। आणि असं असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या बद्दल काही अधिक विचार न करता तिथे शक्ती महामार्गाचा तुम्ही विचार करताय, ज्याचा उपयोग काहीही नाही आहे, ज्याच्यासाठी दुसरा मार्ग आहे आणि त्यासाठी तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करा, त्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांचा किंवा इतर लोकांचा रोजगाराचा ह्याचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं असं मला वाटतंय। धन्यवाद। नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्नांना घेऊन आमदारांनी बोलायला पाहिजे होतं, विचार करायला। महाराष्ट्र विधानभवनात पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी मिस्टर जॅकेट असा उल्लेख करत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून विधान भवन परिसरात फलक प्रदर्शन केले। रोहित पवार यांनी कृषी मंत्र्यांना चर्चेसाठी आव्हान देताना म्हटलंय की कृषी मंत्री मिस्टर जॅकेट, हिम्मत असेल तर चर्चेला या, असे म्हणून त्यांनी सरकारवर शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित केल्याचा आरोप केला आणि गजनी सरकार असा टोला लगावला। पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी आणि बोगस शिक्षक भरतीसारख्या मुद्द्यावरही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सरकार निवडणुकीपूर्वीच्या घोषणा विसरले आहेत, ज्यामुळे शेतकरी, महिला आणि युवकांना फटका बसतोय। या आंदोलनामुळे विधान भवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। काही भाजपचे नेते, मंत्री, शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते, मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते, खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते। आता त्यांच्याकडे 2 संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। तर कारण आम्ही नेहमी म्हणत होतो याच्यामध्ये काही आदित्य ठाकरेंचं रिलेशन नाही, तरीसुद्धा हे नेते कुठेतरी मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून, राज्यात कुठेतरी इलेक्शन आहे म्हणून, बिहारमध्ये इलेक्शन आहे म्हणून
या विषयावर त्या ठिकाणी खोटी माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत होते। आता पोलीस प्रशासनानेच म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही। म्हणजे कुठंतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठंतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर लोकांची तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी असं या ठिकाणी मी आव्हान करतो। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेवर मोठी कार्यवाही केली आहे। 2 जुलै 2025 रोजी स्वतः मंत्रालयापर्यंत रॅपिडो बाईकने प्रवास करून त्यांनी या सेवेचा भांडाफोड केला। याबाबत 3 जुलै 2025 रोजी विधान भवन परिसरात त्यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। सरनाईक यांनी ग्राहक बनून रॅपिडो बाईक बुक केली आणि विनापरवाना चालवणारी ही सेवा रंगेहात पकडली। त्यांनी स्पष्ट केले की सरकारच्या नव्या ई-बाईक धोरणानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईक्स आणि नियमाचं पालन करणाऱ्या कंपन्यांनाच परवानगी आहे। या कार्यवाहीमुळे रॅपिडोच्या बेकायदेशीर नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे। सरनाईक यांनी सांगितले की अशा बेकायदेशीर सेवांवर कठोर कारवाई सुरू राहील। यावेळी त्यांनी नागरिकांना सुरक्षित आणि कायदेशीर प्रवास सेवेचा वापर करण्याचं आवाहन केले। ही कार्यवाही महाराष्ट्र परिवहन विभागाच्या सक्रियतेचं उत्तम उदाहरण आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। रैपिडो हो, ओला हो, उबेर हो, ये जो संस्था है ये संस्थाओं को अभी तक कोई भी परमिशन हमने दी नहीं है। ई बाइक टैक्सी की परमिशन हम राज्य में ले आ रहे हैं क्योंकि सिंगल जो पैसेंजर है उसको देखते हुए सिंगल पैसेंजर के लिए ये सेवा होना ज़रूरी है। अन्य राज्यों में वो सेवा चल रही है, तो हमारे पास जब ये मांग आई थी तो वो देखते हुए हमने यही कहा था कि ये ई बाइक टैक्सी को परमिशन देना चाहिए और वैसे हमने उसको सैंक्शन दे दिया कि हमारे मंत्रिमंडल ने सैंक्शन दिया। मगर जो नियमावली है वो नियमावली हम बना रहे हैं, उसके लिए थोड़ा 2-4 हफ्ता का वक्त लगेगा। मगर उनको जल्दबाजी उनकी इतनी थी कि उन्होंने पिछले कई दिनों से ये बाइक टैक्सी जो है रास्ते पे लेके आए थे। तो कल जब एक किसी विधायक ने लक्ष्यवेधी के माध्यम से जब चर्चा का आह्वान किया तभी उस वक्त में लक्ष्यवेधी देखते हुए ऐसा पता चला कि उस विधायक का ऐसा कहना था कि रैपिडो और ओला और उबेर की बाइक टैक्सी रास्ते पे चल रही है। तो हमने जायज़ा लिया कि सचमुच चल रही है क्या। तो मेरे जो साथी है उन्होंने रैपिडो के बाइक टैक्सी को जब भी फ़ोन किया तभी वो 10 मिनट में मंत्रालय के सामने पहुंच गया। हमारे सुरुचि जो गेस्ट हाउस है उसके पास 195 रुपीज़ का उसका जो भाड़ा था वो उसके लिए आया था। हमने सब डिटेल जानकारी ली और तुरंत मैंने परिवहन के हमारे जो अधिकारी है उनको कहा कि तीनों कंपनियों के ऊपर कार्रवाई की जाए, उनके ऊपर गुना दाखिल किया जाए। बोरिवली पश्चिम येथील शिंपोली मेट्रो स्टेशनचं नाव बदलून आदित्य कॉलेज शिंपोली मेट्रो स्टेशन करण्यात आल्याने स्थानिकांनी आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे। या निर्णयाविरोधात स्थानिकांनी मेट्रो स्थानकाखाली जमाव करून घोषणाबाजी केली। ग्रामस्थ प्रमोद पाटील यांनी सांगितलं की शिंपोली हे 150 वर्ष जुने गाव आहे। खासगी कॉलेजच्या नावामुळे गावाची ओळख पुसण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही। स्थानिकांनी प्रशासनाला 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलं असून तोपर्यंत नाव न बदलल्यास ठाकरे गटाच्या शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी त्यांनी देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। शिंपोली नाव राहिलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे, शिंपोली नाव राहिलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे। अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा। आदित्य कॉलेज नाव काढलंच पाहिजे, काढलंच पाहिजे, काढलंच पाहिजे। शिंपोली मेट्रो स्टेशनचं नाव आदित्य कॉलेज शिंपोली असं ठेवण्यात आलेलं आहे। त्याचा विरोध स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। आपल्यासोबत शिवसेना उभाटाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय नेमकं पूर्ण प्रकरण आहे आणि आदित्य कॉलेजचं नाव देण्यात आलंय, आपला काय विरोध आहे आणि हे नाव ठेवण्याच्या आधी आपल्याशी मेमोरियलकडनं बोलण्यात आलं होतं का? माझं नाव प्रमोद पाटील, मी शिंपोली गावातील ग्रामस्थ। काल संध्याकाळीच आमच्या निदर्शनास आलं आदित्यचे कॉलेजचे जे बोर्ड आहेत आणि संध्याकाळी 8:30 वाजता आम्ही जेव्हा मेट्रो स्टेशनवर गेलो आम्हाला समजलं काय आदित्य कॉलेज शिंपोली असा उल्लेख होतो आहे। मग आमच्या गावातील ग्रामस्थ, मी स्वतः, आम्ही 10-15 जण तिथे उपस्थित राहून संबंधित सुपरवायझर बरोबर चर्चा केली। त्यांच्याकडे नंबर मागितले, त्यांनी काही दिलं नाही। मी आणि माझे जे सहकारी होते ग्रामस्थ यांनी पुढची भूमिका ताबडतोब घेतली
की इकडे उद्या शिंपोली गावातर्फे व आमच्या शिंपोली गावातले अनेक सारी जी रहिवासी आहेत ती वेगवेगळ्या पक्षात आहेत, वेगवेगळ्या पक्षातून इथे मोठं आंदोलन उभारलं जाईल अशी त्यांना आम्ही शाश्वत दिल्यानंतर आज सकाळी बोरिवली पोलीस ठाण्यामधून मला व माझे सहकारी सागर यांना फोन आला, आपण आंदोलन करत आहोत का, कशा संदर्भात करत आहोत. आदित्य कॉलेज हे नाव का द्यावं, कारण हा लढा आम्ही जो लढलेला आहे शिंपोली स्टेशन हे नाव होण्यासाठी, त्याच्यात श्री गावदेवी ग्रामस्थ मंडळाचा सर्वात मोठा वाटा आहे. अगोदर या स्टेशनचं नाव होतं पहाडी एकसर आणि हे पहाडी एकसर हे चुकून झालं होतं. हे सगळं गॅजेट वगैरे करून गावदेवी ग्रामस्थ मंडळाने परत या स्टेशनला शिंपोली हे नाव दिलेलं आहे. कुठेतरी इथे गोंधळ कारभार चालू आहे. महाराष्ट्र शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. जर आम्ही शिंपोली गावातले आगरी कोळी समाजाचे आम्ही इथे भूमिपुत्र आहोत तर आमचा वाली कोण आहे की नाही, आमचं अस्तित्व कसं टिकणार. उद्या आदित्य झाल्यानंतर अजून कोणतरी येईल. उद्या बियर, रॉयल स्टॅग बियर, विस्की ह्या सगळ्यांची पण जाहिराती होतील. जो पैसे देणार ना त्याच्यात जाहिराती होतील. आमचं एकंदर कुठे जे गावाचं जे नाव आहे ते संपवण्याचा प्रयत्न आरोप आहे. पण हे तुम्ही MMRDला निवेदन दिले आहेत का, आणि निवेदन दिल्यानंतर सुद्धा त्यांनी जर हे आठवलं नाही तर आपली पुढची कारवाई काय. MMRDला आजच आम्ही सकाळी आमच्या ग्रामस्थ मंडळाने निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे. जर येत्या 15 दिवसात नाही झालं तर सर्व पक्षीय आणि शिंपोली गावातील आणि आजूबाजूचा जो परिसर आहे शिंपोली गावाचा, जसं वजिरा कोळीवाडा आहे, एकसर, इकडे मोठ्या समाजात आगरी कोळी समाजाचे लोक राहतात, ही सर्व लोकत्र येऊन या विषयावर आवाज नक्कीच उठवणार. आपण पाहू शकता 15 दिवसाच्या आतमध्ये जर चिंपोली गावाचे जे मेट्रो स्टेशनचं नाव चेंज नाही केलं तर मोठं आंदोलन करण्याची घोषणा ग्रामस्थ करत आहेत. कॅमेरा पर्सनसह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 3 जुलै 2025 रोजी विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणे आणि न्यायमूर्तीच्या रिक्त पदाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की अनेक खटले प्रलंबित असल्याने न्यायव्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त न्यायमूर्तीच्या जागा भरण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारशी समन्वय साधत आहे. त्यांनी सांगितले की ही प्रक्रिया लवकरच गतिमान केली जाणार असून प्रलंबित प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचाही विचार सुरू आहे. मुनगंटीवार यांनी डिजिटल सुनावणी, ऑनलाईन केस मॅनेजमेंट आणि पोलिसांसाठी अतिरिक्त संसाधनाचा उल्लेख केला. या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. कडक कायदे केले पाहिजे. मी आता विधी व न्याय विभागाकडून राज्यामध्ये प्रलंबित केसेसची माहिती मागितली आहे. एकूण न्यायमूर्ती महोदयांची मंजूर पदे व न्यायमूर्ती महोदयांची भरलेली पदे, एका वर्षात क्रिमिनल किती केसेस येतात, मागच्या 5 वर्षात त्याचा किती निवाडा लागला, या सर्व गोष्टींची माहिती मागवली आहे. आणि यावर आधारित एक अशासकीय बिल मी आणणार आहे. कारण धीरे धीरे न्यायदानाला विलंब आपण जेव्हा करतो तेव्हा न्यायापासून लोकांना वंचित ठेवतो आणि महिलांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता जागी केली पाहिजे. आणि गुंडागर्दी आणि किंवा अशा पद्धतीचे जे काही प्रसंग आहे ते नियंत्रणात आणणं हे अतिशय आवश्यक आहे. दोन्ही कडक कायदे केले पाहिजे. मी आता विधी व न्याय विभागाकडून राज्यामध्ये प्रलंबित केसेसची माहिती मागितली आहे. एकूण न्यायमूर्ती महोदयांची मंजूर पदे व न्यायमूर्ती महोदयांची भरलेली पदे, एका वर्षात क्रिमिनल किती केसेस येतात, मागच्या 5 वर्षात त्याचा किती निवाडा लागला, या सर्व गोष्टींची माहिती मागवली आहे. आणि यावर आधारित एक अशासकीय बिल मी आणणार आहे. कारण धीरे धीरे न्यायदानाला विलंब आपण जेव्हा करतो तेव्हा न्यायापासून लोकांना वंचित ठेवतो आणि महिलांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता जागी केली पाहिजे. आणि गुंडागर्दी आणि किंवा अशा पद्धतीचे जे काही प्रसंग आहे ते नियंत्रणात आणणं हे अतिशय आवश्यक आहे.